हो का? हो का? तर मला वाटत तर नाही रे ते तशी आहे म्हणून. हा, दिसत दिसत तर नाही होती तशी. असं पोरी सोबतच फिरत राहते नुसती, असं काही वाटलं गिटलं तर नाही. नाही नाही, इथलं तिचं बोलणं बिलणं जास्तच वाढलं होतं, मलाही दिसत होतं. आणि राणी सांगे पण मी दुर्लक्ष करो राणीकड. हा, एवढं काय माहित होतं एवढं बाहेर असं म्हणून? बरं झालं तुला मला सांगितलं. तुला कोण सांगे? दादा तुझ्या जवळ सांगे ना, श्यामजी श्यामजी सांगे घरी आल्यावर. मलाच तर लाज आली त्याच्या समोर. आता माझ्या बहिणीच्या बद्दल सांगतो म्हटल्यावर मला लाज नाही येईन का? हा, किती काय म्हटलं तरी. हा, सांगे ना ते सुरत दादाही होता म्हणे सोबत. हा, आणि ते पोट्ट एवढं फंटोस आहे म्हणते का पोरीला घेऊनच फिरते म्हणे. आणि सांग, आणि अशा पोराच्या मांगा लागली आहे संधी. हा, पोरी घेऊन फिरवते ती पोट्ट? अरे देवा, या पोट्टीला त्याच्याशिवाय दुसरा पोट्ट भेटलं नव्हतं का? हा, दुसरा पोरगा नाही भेटला होता इले. अरे देवा, हे पोट्टी फसली आहे. मग फसली आहे श्वेता, हे पोट्टी चांगली फसली आहे मग. हा, इथे का नाही त्या पोराच्या प्रेमाची धुंदी आहे हिच्या डोळ्यावर, बाकी काही नाही आहे. हे पोट्टी मी म्हटलं समजदार आहे, शिकलेली आहे. हा, शिकून राहिली म्हटलं, डाबायला एम करून राहिली पोरगी. हा, इथे म्हटलं समजून कोणत्या पोराच्या मागं लागायचं, कोणत्या पोराच्या नाही. अरे देवा, नाही आता मी पाहतो ना. थांब ना, थांब, आईले सांगतो, मी सांगतो आईले फोन सांगतो. सांगून नाही राहिली दादा. माहितीये का, मी तिले आजही सकाळी फोन केला, कालही केला. काल फोन उचलला नाही, आज उचलला. तिला विचारलं तर ते काय म्हणते, ताई तू लय शायनी झाली का? हा, काय आहेच नाही म्हणते मायवाला. म्हणते येऊन पाय म्हणते इकडं म्हणते. हा, आहे नाही म्हणते मायवाला म्हणते. मी तिला हे नाही सांगितलं का त्या भाऊजीले दिसलं होतं बा म्हणून. तेच स्वतःहून म्हणे भाऊजीने सांगितलं का म्हणे तुले म्हणे. हा, तो माय मित्र होय म्हणे. हा, शाळेतला म्हणे, आपल्या कॉलेजमधला मित्र होय म्हणे मायवाला म्हणे. राहत नाही का म्हणे मित्र म्हणे. अशी म्हणे ते. तिनं गोष्ट टाळली. नाही नाही, आईले सांगतो ना मी. म्हणून हे पोट्टी नाही म्हणून राहिली का? हो का? बाई, एवढं चांगलं पोरगा आहे होते माझ्या मित्राचा भाऊ. हा, किती मागं लागला होता. तुझी बहीण त्यानं पाहिलं ना आपल्या संधीला, एक दोन वेळा पाहिलं होतं. मी गाडीवरून नेऊन देऊ का नाही, इथे कॉलेजमध्ये एक दोन वेळा आली होती का नाही माझ्यासोबत, तर पाहिलं त्यानं. हा, तर म्हणते माझा लहान भाऊ आहे, जोडा बरा शकते म्हणे दोघाचा, सारख्या सारखी, म्हणून त्याला पसंत आली होती. पण हे पोट्टी नाही म्हणे. तर मग आता माझ्याकडून त्याने काही रिस्पॉन्सच भेटलं नाही, तर त्यानं दुसऱ्या पोरीला हे केलं. मग आता हा, आता आपलंच काही त्याला हे नाही गेलं, हो नाही, काहीच नाही गेलं, तर तो काय आपल्या वर्षावर राहणार आहे का? सांग तू. त्याच्या भावाला तर कोणत्याही पोरी भेटते चांगल्या. मग बँकेत म्हटल्यावर पोरग बँकेत आहे ना ते. दादा त्याचं फिक्सही झालं का रे त्या पोराचं? आता मला काय माहित. हा, त्याने माय होई नाही गेलं, नाही गेलं, कारण की ह्या पोट्टीच्या वर्षावर बसलो होतो का नाही आम्ही. हा, मी म्हटलं तिला शिकायचं असं ना, बाबाही म्हणे शिकायचं असं म्हणून नाही म्हणत असं. हा, 2-4 दिवस वाट पाहू म्हणे. काय रे, हा 2-4 दिवस, 10-12 दिवस झाले त्याला होय नाही म्हटलं. मी नाही म्हणलं, तो पाहणार नाही का दुसऱ्या पोरी? त्याच्या मायच्यानं त्याला अर्जंट करायला लागून राहिलं. त्याच्या लहान भावाचं लग्न त्याचं झालेलं आहे. नाही नाही दादा, विचारून पाहिजे त्याले, बोलून घे. हो म्हण, ह्या पोट्टीचं काही खरं नाही. हा, पोट्टीची जिंदगी काही बरबाद होऊ नको देऊ दादा. ते पोट्ट काही चांगलं आहे नाही म्हणते. तिले समजावून सांग, बाबाले आईले सांगितलं वालं. अरे सगळ्या थोडीशी दोरी बांधून दे रे तिथं वरता. हा, एक अजून दोरी पाहिजे रे बांधून. त्या तेवढ्या दोरीवर कपडे काही वाईन नाही राहिले रे. लय मोठे कपडे निघते ना, तर वलसरच राहते. एक दोरी दे ना रे मोकळी बांधून, मोकळे कपडे टाकता येते मग. तो असं आहे ते. मग तिले समजून सांग. तिले म्हणा ते पोट्ट काही धडाचं आहे नाही म्हणा. हा, श्यामजी नाही तिले त्याला लय वेळा पाहिलं म्हणा. ते सुरत दादाही सांगे मला, दुसऱ्या दिवशी आले होते तर ताई म्हणे तुमच्या बहिणीला समजावून सांगा म्हणे. ते पोरग एकदम गेलेली केस आहे म्हणे, थर्ड क्लास पोरग आहे म्हणे ते म्हणे. मग बरं नाही आहे म्हणे ते पोरग म्हणे. हा, नुसतं पोरीले फिरवते म्हणे गाडीवर म्हणे. गाड्या काही त्याच्या स्वतःच्या नाही राहत म्हणे. आणि त्यानं अजून चौकशी केली ना अजून डबल. हा, चौकशी केली, त्याचा पत्ता काढला तर दुसऱ्याची गाड्या आणि दुसऱ्याचे कपडेच घालते म्हणे ते पोरग. हा, स्वतः घरचं काही एवढं हे नाही आहे म्हणते. हा, घरचं काही घरची याचीच परिस्थिती आहे म्हणते, तर दुसऱ्याच्या याच्यावर निस्ता पोरी फिरवते म्हणते ते. अरे तिच्या बहीण माय भिंत काय करावं आता ह्या पोट्टीचा. एवढी हे पोट्टी दिसाले चांगली. हा, हुशार आहे पोट्टी, शाळेतही हुशार आहे. त्यासारखीच हुशार आहे हो बाई ते बी शाळेत. हा, ह्या पोट्टीने कसं काय फसवले, हे कशी काय फसली लेकाची पोट्टी आहे. हा, हे नाही का आपल्या घराण्याचं नाव ना डुबवते बाई. हा, डुबवते बस येत आहे बाई. नाही नाही दादा, अजूनही काही वेळ गेली नाही आहे. अजूनही काही वेळ गेली नाही. हा, तुला सांगतो. काय वेळ गेली नाही म्हणतो तू श्वेता? व तिनं आईचे 3,500 चोरून नेले. हा, चोरून नेले, त्या दिवशी चोरून नेले. मग आता ते पोट्ट फंटच आहे म्हणते, तर काय सांगा त्यानेच दिले असं. नाही तर मग हा, तशी राणी मानेस ना काय कोणातरी सोबत बोलून राहिली होती म्हणे पोरासोबत. का फोनवर पैशाचीच गोष्ट करून, त्याच दिवशी पैसे गेले आईचे. आजपर्यंत घरातून पैसे नाही गेले. हे पोट्टी चोऱ्या करायला लागली त्या पोट्ट्यासाठी. नाही ना दादा, ते पैशाची गोष्ट जाऊ दे आता.
तिले आपल्याला त्याच्यातून बाहेर काढणे आहे. पैसे दिले असं हो देऊ शकते पैसे. आता राणी वहिनीनं ऐकलं म्हणते, मग काय सांगता येते. आणि राणी वहिनी बिन ऐकल्यानं नाही म्हणत अशी, ते काय दे म्हणत. राणी वहिनी नाही म्हणत असं, त्यानं ऐकलं असं म्हणून राहिल्या त्या. बरोबर आहे. हो नाही होऊ शकते राणी वहिनीची गोष्ट बरोबर असू शकते. बोलून राहिलं गड्या पोट्ट. श्वेता, मी राणीकडे दुर्लक्ष केलं बरं. हिच्याकडून भाग घेतला संधीकडून, राणीकडून दुर्लक्ष केलं. मी म्हटलं हिचं ऐकण्यात गलती झाली असं म्हटलं. पण ती पैशाची पर्स गेली ना आईची, तर तेव्हा आईले दिसली ते पर्स तिच्या बॅगीत. तेव्हा लक्षात आलं मायवाला. सांग श्वेतासोबत बोलत आहे का? बरं पाय तिच्यासोबत बोलून पाय. आणि राणी वहिनी कुठे आहे? हे गेली कपडे वाळी टाकाली वरतो. वहिनीला एक गुड न्यूज सांगतो दादा. गुड न्यूज? कोणती गुड न्यूज हो? त्याचा भाऊ आला ना. हो का? ते राणीचा भाऊ आला? हो ना दादा, त्याचा भाऊ आला ना. बरं सांगतो मी तिथे. ठेव फोन ठेव. आई बाबा कुठे आहे? बाबाला बोलाव लवकर. बाबाला बोलाव लवकर. काय झालं रे बाबा? एवढं काय झालं? काल शेताला मारलं गेलं का जावायला? भांडणं गिंडणं झाले का? नाही ते चांगली आहे आई. तिचं काही हे नाही आहे, तिचा काही प्रॉब्लेम नाही. ते चांगली आहे. तू बाबाला बोलाव पाहिजे. आवाज दे बाबाली. झालं सागर? बाहेरपर्यंत आवाज येऊन राहिला तुला. काय झालं? बाबाला बोलाव. काय झालं? आधी बाबा हे संध्या एका पोट्यासोबत फसली आहे म्हणते. हे पोट्टी मध्ये आता श्वेता सांगे आपल्या त्या जवळनं पाहिलं असं तिले. तर हे पोट्टी म्हणून आपल्याला म्हणते पाहुणे नाही पाहायचे, मी लग्न नाही करत ना, असं नाही करत. कुठे गेली आई? ते आई कुठे गेली? संधी कुठे गेली? संधी? अरे देवा रे बाप्पा रे. अरे देवा, कोण जवळनं पाहिलं म्हणते? अरे देवा, आता काही खरं नाही बाबू. आता काही खरं नाही रे बापा सागऱ्या. आता काही खरं नाही. म्हणून तर हे पोट्टी नाटकं करून राहिली रे अशी. कोणता पोट्ट आहे बापा? कसं आहे न काय आहे देवा? कोणाच्या मागं लागली रे बापा? नाही रे सागर, कोणती पोट्टी असत? जवळनं पाहिली असत. जवळ जाऊन बोलले म्हणजे त्याचा बाई तिच्यासोबत, संधी सोबत. मग कोणती पोरगी कशी काय असं तुम्हाला अजूनही विश्वास नाही बसून राहिला. ते बी पोट्ट धडाचं नाही आहे म्हणते ते. पोरी सोबतच हिंडते म्हणते, गाड्यावर घेऊन पोरीला हिंडते म्हणते. त्या कशा पोट्ट्याच्या मागं लागली आहे पोट्टी. बहीण माय बिंत लेकायले शिकवायले पाठवाव का? आता काय करावं रे? नाही शिकवलं लवकर लग्न केलं तर तिकडूनही लोक म्हणते. आणि शिकवलं तर हे लेकायचे आपल्याच डोक्यावर येऊन बसते. काय करावं रे लेक? कुठे गेली ते पोट्टी? कुठे गेली वा सावी? ते कुठं आहे ते पोट्टी? ते कॉलेज मध्ये गेली ना जी. आता काय सांगायची? ते दिसत होती जी फोनवर बोलतानी. काय कराव रे बापा या पोट्टीचं? मला तर डोक्यात नाही हेच झाल्यासारखं झालं जी. ऐकल्यावर परत लगेच पोट्टी हे अशी कशी निघाली हे पोट्टी? काय करावं आता हिचं? लाडानं वाया गेली नव्हते ते. लाडानं वाया गेली सविते ते. कर अजून लाड तिचा. दे तिने पैसे. पैशावर पैसे डेरेस घ्यायचे आहे. हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. घे आता घे. बसली ना आपल्या डोक्यावर. जा रे सागऱ्या, घेऊन येते कुठं आहे तो? कॉलेजमध्ये गेली म्हणते ना, जायतील घेऊन ये. पाहून पाय कॉलेजमध्ये आहे का नाही तर घेऊन येते तिचा. हो आणतो. उपमा आईनं बनवला वाटतं. आईच्या हातचा असाच होते. आईच्या हातचा एक नंबर उपमा होती. बैताडीले काही बनवता येतच नाही या रोशनीले. बस तिने ही एवढंच येते. तसं काही येत नाही. आता आईनं शिकवलं, चांगलं शिकून नाही घ्यायला पाहिजे का? हे मामा आईनं बनवलं. अरे सूरज सूर्या, काऊन रे? काय झालं रे? रावल्या काय झालं? बोल ना. ये ना बे, बस ना. अरे नाही बसत नाही मी. तुझी गाडी आहे का रिकामी? दे ना बे चाबी. ते बरं थोडस बाहेर जायचं आहे. ते बरं चाबी. चाबी देऊ तुले? बाहेर जायचं आहे? अबे पण लेका मला कामावर घेऊन जायची आहे ना बे गाडी. मला काम आहे ना लेका. ते तर श्यामा जवळ आहे ना गाडी. दे का श्याम तू एकाच गाडीवर जात असं शिकून राहिलं का तुम्ही? दे ना थोडीशी गाडी. कधी काही घेऊन उठून तर नाही पाहिजे ना मी. तसं नाही बे, पण त्याच्या गाडीत पेट्रोल राहते लेका नाही राहत. कधी राहते कधी नाही राहत त्याच्या गाडीवर. आणि मला आहे माझ्या गाडीची सवय. तू त्याची घेऊन जा ना बे. श्याम्याची घेऊन जा तू. अरे कोणाची चालते? एक तर तुझ्याची गाडी दे, नाही तर त्याची गाडी दे. मला सध्याची गाडी दे बरं. मला अर्जंट काम आहे. दे का? दे ना मला गाडी. बरं थांब, मला एवढा नाश्ता करू दे. मग जाऊ आपण श्याम्याच्या घराकडे. तू श्याम्याची गाडी घेऊन जा. मला माझी गाडी काम आहे का? मला सर्व्हिसिंग करायला टाकायची आहे त्याला. तू नाश्ता तयारी मी बाहेर थांबतो. अरे ये ना मी नाश्ता करणार. राहुल आला का रे? राहुल ये ना रे, करणार रे नाश्ता रे. ये ना बाबू, बसलं पाय रे. किती दिवसाच्या बाद आला, वर्षाच्या बाद. ये ना रे बाबू, करणार नाश्ता. हाय ये बस बरं. ये देतो तुला नाश्ता. ये उपमा बनवला ना मी ना. उपमा बनवला का काकू? आणा मग एक प्लेट. आणा बसतो. बरोबर बस आणतो रे बाबू बस. ये बस ले काय एक गाडी घेऊन घे. आता इकडं राहायची का तिकडच जाशील रे? अबे हाय माझ्या तेवढं गाडी. पण आता ते लय वर्ष झाले ते तिकडच आहे. ते काही गाडी आलो नाही. मी आलो रेल्वे ना. ते गाडी विकून टाकतो तिकडं.
आणि इकडंच गाडी घेतो आता मी इकडंच राहील ना आता काही जातो मी तिकडं आता नाही तर लेका मी नाही तर असून गेलो तिकडं बॅचलर मध्ये राहू आणि ते मेचचं जेवण खाऊ तर असलं लग्न बिग्न नाही करू का बे मी मला जातं काय म्हणतो अजून लेका आता तुम्ही काय बोलू बी मी बोललो तुम्ही राहिले ना तर हा सूर्या लक्षात ठेवू माझ्या डोकं खराब करू चल बाई आता नाश्ता झाला आता कपडे धुवून घेतो सगळ्याचे आंघोळीचे आणि भांडे घासून घेतो नाश्त्याचे ताईले म्हणतो कुकर मांडून द्या आणि कणिक भिजून ठेवा मग मी कानी भाजी करून घेतो आणि वरण भात करून घेतो हे पोट्टी भर झालं रोशने नेरलं तर तेवढंच नाही पटपट काम तरी होऊन जाईन बाई अहो रोशने हा बोला ना हे काऊन काय झालं अहो तो राहुल आला म्हटलं तर थोडासा उपमा आहे का बाई उरलेला हा उरलेला असं ना थोडसा खाय का बाकी त्याला देतो म्हटलं हो बसायला लावलं मी त्याने आई हाय ती पण बाबासाठी काढून ठेवला हा तेवढी प्लेट काढून ठेवली बाकी सगळे भांडे घासाले नेले मी ना बाहेर आता हा हाय गी पण मग बाबा ते बाबाचं जाऊ दे बाबाची काय गॅरंटी आहे येतेच बा म्हणून नाश्ता करा दे आले तर जेवण करायला सेन डायरेक्ट आणि आले बी तर मधात काही नाही काही करून देईन मी तू जाय बरं पटपट नाही का काम करून घे मी इकडं कुकर मांडतो आणि कणिक भिजून ठेवतो मग भाजी माझी चिरतो बाई कोणती कायची भाजी बनवून राहिली आज तुम्ही सांगा ना काय बनवू त्या तिथं सा चवडीच्या शेंगा आहे त्या चवडीच्या शेंगा काढून दे फ्रीज मधून आणि आणून दे इकडं मी का नीट मोडून घेतो एका इकडं कुकर मांडतो त्या पोराला नेऊन देतो तो उपमा राहुल आहे खाईन थोडसा बाई नेलं का रोशन ना दिसला ना मला रोशन रोशन सोबत गेली गेली रोशन सोबत गेली बरं आहे जाऊ देत गेली तर तेवढाच वेळ पटपट करून घेऊ दोघी जणी भिडून दे बरं बाई ते प्लेट नेऊन देतो त्याले हो आई राहू दे ना तुम्ही का नाही कुकर मांडून घ्या मी का नाही राहुल दादाला नेऊन देतो आणि कणिक भिजून घ्या मग मी भांडे कपडे करून घेतो आणि मग भाजी बनवतो आणि एका इकडे पोळ्या होऊन जातील पटकन त्याचा डब्बा जाईल ना आता आपल्या सूरजजीच्या त्याला जायचं आहे कामावर तर जाय दे त्याला प्लेट नेऊन दे जाय ते वाट पाहत असं ते पोरग दोघे जण खाईन ते सोबत जाय बर दे बर नेऊन हो देतो हा रडू नको बाई रडू नको चल चल तुझ्या मम्मी जवळ नेऊन देते मी तुला आता छान छान मस्त चला रडते ग चल ना मी तुला नेऊन देत आहे वाडा छान छान भूक लागली का मा तुला दूध पाहिजे मम्मीचं तुला दूध पाहिजे तुला भूक लागली चल चल हा रोशन बाई तिला तसाच घेऊन येते तसाच घेऊन याला किती रडून राहिली बाई पोरगी हे चल मी नेऊन देते तुझ्या मम्मी जवळ चल अरे हे आली वाटते इकडून हिरोईन कुठं चालली हे मागा पहिले नंबर लेखाले हा कुठून आला इकडून बदन पे सितारे लपेटे हुए जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तुझे ना जाए जरा पास आओ तुझे ना जाए बदन के सितारे लपेटे हुए जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तुझे ना जाए किती नाव आहे काय ग हावाला मला पाहूनच गाणी म्हणत आहे हा जाणून बुजून एवढा लोपरट आहे म्हणून मला वाटलं नव्हतं हा चेहऱ्यावरून तर खूपच मासूम दिसते एवढा स्टँडर्ड हे आणि हरकत कोण एवढे लोपरटासारखे करते हा तर काय माहित काय हो रे लंपट्या तोंडाच्या बदन पे सितारे लपेटे हुए सारी सितारे सानी ना तर खाली आणि दिन सप तुझ्या तोंडावर फेकून मारून जास्त शाळेला झालं का मला पाहून गाणी म्हणून राहिलं समजून नाही राहिलं का मला तुझं वाला काही च्या बाई माझी तर सिमला मिरची दिसते दिसाली नादू पण हे तर लवंगी मिरची निघाली लवंगी मिरची निघाली तुला पाहून कशाला गाणी म्हणू का मी मला सवय आहे गाणी म्हणायची म्हणून मी गाणी म्हणून राहिलो तुला पाहून गाणी म्हणून राहिलो का मी स्वतःला हिरोईन वगैरे समजून राहिली का काय तुला पाहून गाणी म्हणू मी कशाला म्हणू तुला पाहून गाणे स्वतःवर कशाला घेऊन राहिली तू मला नको शिकू तू जास्त मला नको शिकू मला माहित आहे तुम्हाला पाहूनच गाणी म्हणून राहिला होता म्हणून आणि वरून म्हणून राहिला का तू स्वतःला हिरोईन समजते का म्हणून आहेस मी हिरोईन कशाला समजत आहे हे जेवढी दिसते तेवढी साधी नाही आहे रे बाबा जेवढी सुंदर आहे पोरगी तेवढी हे नाही आहे बघली खतरनाक दिसते जपणार नाही रे बा आपल्याला राहुल जपणार नाही आहे पोरगी जपणार नाही चल चल तुझ्या मम्मी जवळ नेऊन देते मी तुला चल चल नेऊन देते चल भूक लागली का मा तुला भूक लागली पोरगी वाटते सूरजची पोरगी आहे काय हे सूरजची पोरगी आहे का ती सूरज भाऊजीचीच मुलगी आहे ए बाई काय नाव आहे का तुझं बाई गुडिया काय नाव आहे तुझं सांग ना मला नाव सांग ना मी तुझं मामा हो बोलता तरी येते का बोलता याला स्माइली नाव आहे तिचं वाला बोलता नाही येत तिला अजून आहेस किती महिन्याची 9-10 महिन्याची
समजते मला तेवढं समजते. पण मग मला तर बोलता येते ना, म्हणून बोलून राहिलो मी तिच्यासोबत. तुला एवढा काय प्रॉब्लेम आहे का? हा, आणि तिचा लाड नाही करू का? मी माझ्या मित्राची मुलगी आहे ते. कर ना, लाड करायचा आहे तर घे, तिला जवळ घे, लाड कर, मला काय आहे. ए स्माइली, नाव तर खूप छान ठेवलं का तुझ्या पप्पानं. हा हो ग स्माइली, ये चल, येते का मामाजवळ? येते का? ये मग तुला चॉकलेट घेऊन देईन मी छान. घरी नेऊन देऊन राहिली मी तिच्यावाल्या, ती रडून राहिली जास्तच, तर मामीने सांगितलं तिला घरी नेऊन द्यायला. कॉलेजमध्ये जायला उशीर होऊन राहिला, मामीने सांगितलं हिला नेऊन द्यायला, रडत होती ते, तर मला नेऊन देऊ दे तिला. हे कमी नेऊन देतो, त्यात काय एवढं. ये स्माइली, ये चल, पप्पाच्या गाडीवर जाऊ. चल, पप्पाची गाडीची चाबी आणली मी, चल गाडीवर नेऊन देतो तुला घरी. गाडीवर वगैरे नको बसू, पडून जाईन. हा, मलाच म्हणून मामी मग पडून गिडून गेली म्हणजे कशाला गाडीवर नेते. हो, खाली आहे का चहा बहिणीचं वाला? हा, गाडीवर बसून येणार आहे का? मी तिला मानून राहिलो. काही आपल्याला होते काही गॅरंटी नाही आहे. मुलीला पाहून गाणे म्हणता तू, तर काय सांगता येते गाडीवर बसून तिला बसता तरी येते का? काय समजते तिला बसता येत नाही म्हणून? चल का, ये का शिकल्या उगानाची. काय म्हटलं तू? याच्या आधी काय म्हटलं? काय म्हटलं मला तू? काय नाही तुला नाही म्हटलं मी, स्माइलीला म्हटलं चल बा म्हणून. सांग तिला, दे नेऊन आणि बरोबर नेऊन दे. जो विश्वास नाही आहे ना, तर मग जा नेऊन दे तू. जा नेऊन दे तू. फ्लॅश मारतो मग मधात, मी नेऊन देतो म्हणून. आतापर्यंत नेऊन दिलं असतं मी ना, घरी पण परत आली असती. ए माझे फ्लॅश कायले मारतो मी? फ्लॅश माराले ते काम तुमचे होय. हा, शहरातल्या पोलीसचे फ्लॅश मारणं आमचे कामं नाही होय. जाय दे तिथे जिकडे. ए झिपरे गिपरे नाही म्हणायचं. हा, तुला सांगतो, एक दिन ना गालपटीत ठेवून जास्त नखरे करशील तू तर. मॅडम जावर घेऊन जा तिथे. जा नेऊन द्या तिथे. आला मोठा शाळेना. माय बिंक शीतल म्हणे ते बरोबरच आहे. हा, आपल्या काही पिपोगीच नाही, हे तर जास्तच दिसते फटाका. म्हणे म्हणते एक दिन म्हणते त्याला ठेवून भूतीन पांढरी लेखाची.